कसे काय मंडळी, पाऊस केवढा लागता त्याचा तुमका अंदाज इलोच असतो आवाजावरनं. आणि असो वारा पाऊस इलो काय लाईट जाणं आमच्या कोकणात कंपल्सरी या. तुमच्याकडे असा होता काय नाही ता अगोदर सांगा. आणि थंड वातावरण झालेलं आहे एकदम. मला घरात गेले आणि मस्त चाय आणि फरसाण घेऊन इले. असा कॉम्बिनेशन कोणाकोणाक आवडता कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लहानपणी असा एकदा तरी नक्कीच खाल्ल्याने असताला. थोड्याच वेळानंतर मी निघाले, काळोख पडलो तसं भाड्याक जाऊ. आणि मी तर टाईमवरती येऊन पोहोचलेले, पण ज्यांचा भाडा होता ते काही टाईमवरती येऊक नाही होते आणि गाडीत बसन बसन कंटाले तर थोडं बाहेर उतारलंय. आज एक गोष्ट विसरले ता म्हणजे गड्या. आता गड्या खूप इम्पॉर्टंट असा, कारण भाड्या गेलो नका सारखं त्या टाईमवरती लक्ष जायतच राहता. त्यांका आणून सोडले कुडा रेल्वे स्टेशनवरती आणि बघते ते शॉक, आज अजिबात कोण लोकच दिसा नाही होती मग सर. त्यांका सोडले आणि डायरेक्ट घराच्या दिशेने निघाले. आणि पाऊस जास्त पडलो, रोड ओले झाले ना की कायच दिसणार नाही नीट रोडवरती. थोड्याच वेळाने मी घराकडे येऊन पोहोचले. आणि एक गोष्ट चांगली झालेली, पाऊस स्टॉप झालेलो. आई असं माझी वाटच बघी होती. पैसे आणून ठेवले देवाकडे आणि टाइम झालेलो एवढं, तर आईन कसली तरी जबरदस्त वेगळी भजी केलेल्या तर ती खाऊक बसली. आणि भजी